हे गाईज, वेलकम बॅक माय न्यू ब्लॉग. कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. तर मस्त नाश्ता वगैरे करून झालेला आहे. इकडे मागे भाजी, वांगे बटाट्याची भाजी शिजते आणि चपाती अजून करायची बाकी आहे. पीठ वगैरे सगळं मळून ठेवले मी. चपाती करायची बाकी आहे. चपात्या वगैरे बनवते आणि नितीनला टिफिन द्यायचंच आहे. त्यासोबत आज एक विशेष गोष्ट म्हणजे आजपासून श्रावचं कॉलेज चालू होते. तर आज ती क्लासमधून लवकर घरी आली आहे कारण ती आज आहे कॉलेजचा पहिला दिवस. तर आज तिचं प्रॅक्टिकल आहे त्यामुळे ती अख्खा दिवस तर काय आज कॉलेजमध्ये नसेल. दुपारनंतर ती घरी येईल. आणि त्या अगोदर बघा, तिने कॉलेजला जाण्या अगोदर मला एक काम दिले. मला चपाती करायची आहे आणि तिने मला एक काम दिले. काय ते दाखवते हे बघा. हा आहे तिचा प्रॅक्टिकलचा लॅब कोट. बाईने आता वेळेवर सांगितलं की हा इस्त्री करून ठेव. तर चला, याला मी आता मस्त इस्त्री करते आणि तुम्हाला भेटते थोड्या वेळाने. तर झालं आहे आमच्या लेकीचा लॅब कोट इस्त्री करून. आणि बघा कॉलेजची तयारी. हाय. बापरे, आज स्वतःहून हाय केले मॅडमनी. पण मला हा टॉप अजिबात नाही आवडलाय. गाईज, हा टॉप चांगला आहे की नाही प्लीज कमेंट करून सांगा. कारण की मला हा खूप आवडतो. छान पण दिसते. माझ्या मम्माला बिलकुल नाही आवडलाय. पण हा छान आहे खरंच. माझं वॉलेट कुठे? गरम गरम. तर मग कसं वाटतंय आज कॉलेजचा पहिला दिवस? मला कंटाळा येत होता घरी. आता फायनली आता कॉलेजला गेल्यावर कॉलेजमध्ये कंटाळा येणार, मग घरी राहायचं मन करणार. उलटच माझं सगळं. अगं काहीतरी एक असं पाहिजे ना की नाही मला कॉलेज खूप आवडतं. मला कॉलेज, मजा येते मला कॉलेजमध्ये. आणि किती वाजता मी तयारी करून येते. गाईज, आता आहे ना श्राव कॉलेजला निघाली आणि बाहेर पावसाने एंट्री केली. श्राव पाऊस बघा, बाहेर पाऊस. तिला कॉलेजला निघायचं आहे आणि पाऊस बघा. बाहेर जोरदार पाऊस. बघ बाहेर. अरे यार, असं होतं माझ्यासोबत नेहमी. मस्त काल माझ्याकडून शूज धुवून घेतले आणि आता घालून चालली आहे ते पावसाचे क्रॉक्स सॉरी क्रॅक्स क्रॉक्स काय बोलतात त्याला? क्रॉक्स. अरे मला नाही आवडत हे क्रॉक्स. ठीक आहे, पण आता पावसात तर घालायला लागेल ना. आणि बघा गाईज, तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं माझ्या लेकीला चष्मा लागलाय. तर बघा चष्म्यामधला लुक कशी दिसते माझी हिरोईन. आमचे सर लोक मला एवढे चिडवतात ना. का? खूप चिडवतात चष्म्यामध्ये. तोंडापेक्षा मोठा चष्मा घेतला ना. नाही, पण तो लुकला छान दिसतो ना. पण मला माझं तोंड छोटं दिसवायचं होतं कारण माझं तोंड मोठं दिसतं व्हिडिओमध्ये. आता ह्याच्यात पण दिसत असेल चष्म्यामुळे. सो आता निघाली बघा नखरा विखरावर. केळी खा ना, एक केळी. अगं एक केळी खा. एक मिनिट, मी हिला जरा बॉटल देते भरून. थांबतात. पकड जरा. थोडा पाऊस थांबलाय, सो प्लीज जा पटकन. चल ना खाली. खाली मी कशाला येणार? नाही, मला चपाती वगैरे सगळं बनवायचं आहे. मला जीप नाही मला चपाती बनवायची. सो गाईस, श्राव आता गेली आहे कॉलेजला आणि माझी कामं पण मी करून घेते. चपाती बनवायची आणि मेन म्हणजे आज मला केसांना मेहंदी लावायची. खूप महिने झाले मी मेहंदी लावली नव्हती केसांना. म्हटलं आज चला लावून घेते कारण केस माझे एकदम कसे तरी झालेत. तर म्हटलं चला आज जरा मेहंदी लावून घेऊया आणि बघू केसांची काही केस व्यवस्थित होत आहेत की नाही. तर चला आता मी चपाती बनवते कारण मला नितीनला टिफिन द्यायचा आहे 12 वाजता. आणि त्यानंतर मग मी केसांना लावेल मेहंदी. आणि तर माझ्या चपात्या वगैरे झाल्यात बनवून. किचनमधलं मी ऑलमोस्ट सगळं काम आवरलं आहे. फक्त आता पाणी आलं की पाणी भरायचं. त्या अगोदर म्हटलं मेहंदी तर डोक्याला लावायचीच आहे, पण त्या अगोदर माझं ज्वारीचं पीठ संपलं आहे. तर म्हटलं ही जी ज्वारी आहे ती आपण साफ करून एकदा हे दळण करून घेतलं की संध्याकाळी मग ते दळण द्यायला मी मोकळी होईल. एक मिनिट. ॲक्च्युली याची गाठ नाही सुटत आहे.
तर हे बघा, ही ज्वारी मम्मी घेऊन आली होती गावावरून नितीनसाठी. आणि ही आहे ज्वारी गावाकडची आमच्या शेतातली. तर ही याला आहे ना हायब्रिड म्हणतात, ज्वारी नाही. जी ज्वारी असते ती सोलापुरी ज्वारी, एकदम दाणे त्याचे एकदम मोठे मोठे असतात आणि पिवळे पिवळे असतात. आणि ही बघा हलक्या पिवळा रंग नाही आहे त्याचा, जरा थोडा काळसर येतो. काळसर म्हणजे एकदम नाही, पण ही चांगली आहे खायला. याच्यामध्ये शुगरचं प्रमाण कमी असतं, म्हणून म्हटलं चला. तर पीठ ऑलमोस्ट माझं संपत आलं, तर मी हे दळण करून घेते आणि संध्याकाळी द्यायला ते बरं पडेल. आमच्या इकडे जास्त हेच खातात, सोलापुरी ज्वारी जी आहे ते शक्यतो कमी खातात. त्याला सोलापुरी ज्वारीला आमच्या इकडे म्हणतात शाळू. जी सोलापुरी ज्वारी असते त्याला आमच्या गावी बोलतात शाळू, आणि याला बोलतात हायब्रिड. म्हणजे याचा बाजारमध्ये भाव जर बघितला तर तुम्हाला कमी मिळेल. आणि जी सोलापुरी ज्वारी ज्याला हे जास्त असतो, कारण ती खूप पांढऱ्या शुभ्र त्याच्या भाकरी येतात. आणि याच्या थोड्याशा जास्त पांढऱ्या येत नाहीत, नॉर्मल येतात. पण हे खूप हेल्दी आहे खाण्यासाठी. म्हणून मम्मीला म्हटलं, इथे मला लवकर भेटत नाही, त्यामुळे मम्मीला म्हटलं मला तू गावावरून आण. तर मम्मी बघा एवढी ज्वारी मला गावावरून घेऊन आली आहे, 10-15 किलो. तर ही मला बरेच दिवस जाईल. ही संपली का मी आता परत गावी जाणार आहे, तेव्हा परत घेऊन येईल. तर चला मग मी आता हे दळण साफ करून घेते आणि तुम्हाला भेटते नंतर. बघा झालं आहे माझं दळण करून. आता मेहंदी घेऊया लावायला. मेहंदी आणते मी. तर ही बघा, ही आहे मेहंदी. ही मला मम्मीने गावावरून आणली होती. इकडे मी शोधली पण मला काही भेटली नाही. तर ही मेहंदी आता मी याच्यात करते मिक्स. हे बघा, पहा याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं. आता मला एकटीला जसं शक्य होईल तसं. मेहंदीसारखीच मेहंदी आहे ही, फक्त केसांना ती काळी होते, लाल नाही होत केस. म्हणून मम्मी म्हटली होती मला की हेच लाव, ही मेहंदीच लाव म्हणून, कारण मी कलर काही केसांना आजपर्यंत कधी लावला नाही. बघा आपली मेहंदी झाली आहे भिजवून. आता हे लावते मी. तर कशी लावायची तो प्रश्न पडला आहे मला. केस बघा ऑलमोस्ट माझे ब्राऊन झालेत, ग्रे कलरचे. बघा जशी लावता येईल तशी लावते. ग्लोव्ज बघते आहे का. एकच ग्लोव्ज आहे, ठीक आहे. एका हातात ग्लोव्ज, एका हातात काहीच नाही. या हातात घेते. या हाताने कसं मी ब्रश असेल ना या हातात, मग अशी उलटं घातलं होतं. तर हे असं करत करत पूर्ण डोक्यावर आता मेहंदी लावून घेते मी. सोमवारी लावायची होती पण काही सोमवारी लावणं झाली नाही. आम्ही गेलो बाहेर आणि मेहंदी काही लावणं झाली नाही. त्यामुळे आता मेहंदी मलाच लावणं आहे, काय हरकत नाही.
तर चला मेहंदी मी पूर्ण मेहंदी लावते आणि मग तुम्हाला भेटते. तर बघा अशा प्रकारे मी मेहंदी लावली माझ्या पूर्ण डोक्याला. पाठीमागे वगैरे बघा पूर्ण झाली लावून मस्त. आता हे छान याला सुकवते 1-1.5 तास, जास्त नाही 1-1.5 तासात सुकून जाईल. थोडी ओली आहे. 1-1.5 तासात सुकली का मग याला धुवून घेते. ही मेहंदी जी आहे ना ही नॉर्मल पाण्यानेच धुवायची असते. थोडंसं गरम पाणी वगैरे काय घ्यायचं नाही, साध्या पाण्याने धुवून घ्यायची आणि नंतर मग शॅम्पू करायचा. मग केस छान असे सुळसुळीत होतात. तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरायचं नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.